ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गजानन उगले या शेतकऱ्याने आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। प्रशासनाने कारखानदारासोबत बैठक लावण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर चौथ्या दिवशी हे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले। गजानन उगले यांना पाठिंबा देण्यासाठी राणी उंचेगावचे माजी आदर्श सरपंच विठ्ठल खैरे व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप जगतकर यांच्यासह शेकडो शेतकरी आमरण उपोषणात सहभागी झाले होते। गजानन उगले आणि कारखानदार यांच्या बैठकीत काय तोडगा निघणार याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागले। सूर्या 20 मराठी, जालना। उगले साहेब, मला सांगा की तुमच्या काय मागण्या होत्या, तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसला आहेत आणि आज किती दिवशी तुम्ही जे आहेत उपोषणाचा निर्णय मागे घेण्यास स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रशासनाने इतके दिवस काय वाटतं तुम्हाला, प्रशासनाच्या वतीने काय आश्वासन देण्यात आलं? मागील 4 दिवसापासून या ठिकाणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हे आमरण उपोषण या ठिकाणी चालू होतं। आमच्या ज्या मागण्या होत्या की जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची साखर जी आहे ती साखर कळण्यासाठी एक प्रयोगशाळा कायमस्वरूपी घनसावंगी तालुका असेल, अंबड तालुका असेल, परतूर तालुका असेल किंवा विविध भागामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ऊस उतार्याची एक प्रयोगशाळा स्थापन करण्यात यावी। दुसरी मागणी होती की जे हायवे रोड असतील त्या प्रत्येक हायवे रोडवरती 25-25 किलोमीटरवरती वजन काटे ऊस मापण्यासाठी असावेत। त्यानंतर जे काय सहकारी साखर कारखाने असतील याच्यामध्ये जे काय अनधिकृत कामगार त्या ठिकाणी दाखवलेले असतील त्या कारखान्याची चौकशी करण्यात यावी आणि संबंधितावरती दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात यावा। त्यानंतरची आमची मागणी आहे की आमची रास्त मागणी यावर्षी 10.25च्या रिकव्हरीला 3550 रुपये एवढा FRP दर निश्चित केलेला आहे आणि जर आमच्या FRP दराप्रमाणे आम्हाला पहिली उचली 3200 रुपये मिळायला हवी, ही एक मागणी होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणात फळपीक विमा 2024 रब्बीमध्ये प्रचंडपणे जे काय हवामान यंत्र असतील किंवा त्यामध्ये छेडछाड करून जे अहवाल आहेत त्याचा छेडछाड करून त्यामध्ये काही फळपीक विम्यातून ट्रिगर वगळलेले आहेत, काही मंडळ वगळलेले आहेत आणि हजारो शेतकरी त्यापासून वंचित आहेत। इथेही कुठेतरी आम्हाला भ्रष्टाचार झाल्यासारखा वाटतोय, म्हणून त्या ठिकाणी ट्रिगरनुसार मंडळानुसार त्याची एक बैठक आयोजित करावी ही एक आमची मागणी होती। त्याप्रमाणे त्यांनी आमच्या सर्व मागण्या किंवा त्यानंतरचा जो अनुदानाचा विषय असेल, अनुदानाच्या विषयासाठी त्यांनी देखील सांगितलेलं आहे की 2025ची अतिवृष्टी आहे ती जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान वाटप करू। राहिला 2024चा विषय तर 15 फेब्रुवारीपर्यंत 2024च्याही अतिवृष्टीचे अनुदान आम्ही वाटप करू आणि बाकीच्या ज्या काय संबंधित विषय आहेत त्या अनुषंगाने आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधिताची बैठक घेऊ असा सर्व आश्वासन, लेखी आश्वासन आम्हाला प्रशासनाने दिले आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व समस्त शेतकरी बांधवांचे आम्हाला साथ लाभली आणि आम्ही हे आज रोजी आमचं उपोषण जे दिवशी तुम्ही उपोषण मागे चौथ्या दिवशी आमचं उपोषण आम्ही स्थगित करत आहोत। परंतु जर आम्हाला पुढेही या बैठकीच्या अनुषंगाने काही निर्णय नाही लागला तर पुढेही आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत वारंवार विविध प्रकारचे आंदोलन आम्ही हाती घेतल्याशिवाय राहणार नाही, परंतु तात्पुरतं आम्ही या ठिकाणी आज स्थगित करत आहोत। नाव काय तुमचं? गजानन रामनाथ उगले। जय जवान। शेतकरी चळवळीतील आमचे सहकारी मित्र गजानन उगले सर हे मागील 4 दिवसापासून आमरण उपोषणासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बसलेले होते। त्यांच्या या कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू असलेल्या धडपडीला खरोखर शेतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद। त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याला अनुसरून माननीय तहसीलदार साहेब, तालुका कृषी अधिकारी आदी संबंधित सहाय्यक निबंधक, सहनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था, घनसावंगी या संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी मागील 4 दिवसामध्ये जरी रिस्पॉन्स दिला नसला परंतु काल आज या संपूर्ण आंदोलनावर आणि आंदोलक असलेले उगले सर आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये आपण ज्याला म्हणूयात की काही मागण्याबाबतीत समाधानकारक लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उगले सरांनी आज आंदोलन स्थगित करण्याचा, तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ज्या आंदोलनामधल्या मागण्याच्या अनुषंगानं ज्या बाबी तालुका कृषी अधिकाऱ्यालय, माननीय तहसीलदार यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत त्या मी आपणास वाचून दाखवतो। विषय होता माननीय उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक दिनांक 13/1/2026 रोजी उपस्थित राहणे बाबत शेतकऱ्यांच्या विविध मागण्याबाबत संदर्भ श्री गजानन रामनाथ उगले राहणार राजेगाव व इतर शेतकरी यांचे निवेदन प्राप्त होते 5/1/2026 रोजी।
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत, ज्यामध्ये 2024 अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करणे, 2024 रब्बी फळपीक विमा वाटप करणे, 2025 अतिवृष्टी अनुदान वाटप करणे, 2025 खरीप पीक विमा वाटप करणे, त्याचबरोबर 5वा मुद्दा जो होता ज्याच्यावर काल देखील चर्चा झाली होती, परंतु समाधानकारक लेखी आश्वासन नसल्यामुळं आंदोलन कालपासून पुन्हा त्यांनी वाढवलं होतं आणि आज 5वा मुद्दा जो आहे त्यामध्ये जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याबाबत परिस्थिती जाणून घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल इत्यादी मागण्याबाबत माननीय उपविभागीय अधिकारी आंबड यांच्या अध्यक्षतेखाली 13/1/2026 रोजी दुपारी 2 वाजता बैठक घेणार असून तहसील कार्यालय घनसावंगी येथे उपस्थित राहावे अशा पद्धतीचं पत्र आज उगले सरांना या ठिकाणी प्रतिलिपीमध्ये माननीय जिल्हाधिकारी जालना माहितीस्तव सविनय सादर, प्रतिलिपी माननीय उपविभागीय अधिकारी आंबड यांना माहितीस्तव सविनय सादर, कार्यकारी व्यवस्थापक समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट 1, कार्यकारी व्यवस्थापक समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट 2, समृद्धी शुगर कारखाना रेणुकानगर देवी देगाव, ब्ल्यू सफार गुळ पावडर प्रायव्हेट लिमिटेड कंडारी आंबड यांना देखील प्रतिलिपीत कळवलेलं आहे. अशा पद्धतीनं उगले सरांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत गेली 4 दिवसापासून हे उपोषण केलेलं आहे. खरं तर सातत्यानं शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत घनसावंगी तालुक्यामध्ये आवाज उठवण्याची सामाजिक चळवळीतील असेल, शेतकरी चळवळीतील आमच्यासारख्या सगळ्या सहकाऱ्यांना गरज पडते. ही बाब कुठंतरी इथं प्रशासकीय यंत्रणा असेल, इथली राजकीय व्यवस्था असेल, ही कुठंतरी कमजोर पडते की काय असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. जर खऱ्या अर्थानं या संपूर्ण व्यवस्थेनं योग्य काम केलं तर उपोषण करण्याची, आंदोलन करण्याची आणि शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना स्वतःचे कामधंदे सोडून या सगळ्या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही असं आम्हाला वाटतं. नेहमीच गजानन उगले सर सातत्यानं शेतकऱ्यांच्या अनेक विषयाबाबतीत पुढाकार घेत असतात, त्यांचंही शेतकऱ्याच्या वतीनं धन्यवाद. प्रशासनानं उशिरा का होईना दखल घेतली, परंतु खरं तर उपोषणाचीच वेळ येऊ नये या मताचे आम्ही सर्व आहोत. प्रशासनाने वेळीच अनेक प्रश्नांना समाजांच्याने सुटत असतील, चर्चेतून सुटत असतील तर तसे प्रश्न घेतले पाहिजेत याही मताचे आम्ही आहोत. उगले सरांचं शेतकऱ्यांच्या वतीनं आपण धन्यवाद मानूयात आणि हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते ते पाणी घेतील. तुमचं नाव सांगा. मी ज्ञानेश्वर उडाल. घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्याचे हितचिंतक असणारे गजाननराव उगले हे सतत शेतकऱ्यासाठी नेहमीच झगडत असतात. म्हणून आमचंही कर्तव्य म्हणून आम्ही तर आलोच, पण अशा अनेक शेतकऱ्यांनी नेहमीच गजानन भाऊ उगले उपोषणाला बसले असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण ते योग्य शेतकऱ्याच्या योग्य मुद्द्यावर बोलतात नेहमीच. कारण 2024चं अनुदान ज्या शेतकऱ्याला मिळालं नाही त्यालाच खरं कळतंय की 2024चं अनुदान का नाही मिळालं. आज एवढ्या थंडीचं आपण घरात सुद्धा बसू शकत नाही. अशा परिस्थितीत आमचे गजानन भाऊ उगले एवढ्या जंगलामध्ये बसल्याचे जंगल तुम्ही बघू शकता. अशा जंगलात नाही तर कुठला थारा, अशा ठिकाणी गजानन भाऊ उगले हे बसलेत. त्यांचं खरोखर अभिनंदन करावं तितकं कमीच आहे.